डॉक्टर, आरोहीची तब्येत कशी आहे? मग याचं मी असंच करू की? नाही नाही असं काही करू नका, माझं मला माफ करा. हॅलो तन्मय. हा काका बोला. अरे, आरोही शुद्धीवर आली आहे. डॉक्टरांनी आत्ता सांगितलं आता तिच्या जीवाला कसलाही धोका नाहीये. बरं झालं कळवलं. आता मी रिलॅक्स झालो. आणि तू कुठं आहेस? असा मध्येच निघून कसा गेलास रे? आता तरी येणारच की नाहीस इथे? येणार. थोडं काम राहिलंय अजून, ते पूर्ण करून येतो. तुझ्या माणसांना थांबव. उगाच हातपाय मोडून घेते. मेडिक्लेम, इन्शुरन्स असं काही आहे? नाही. अरे मग कशाला मारामारी करताय? आधीच फुटलेत माझ्या हातून. आणि तसंही मी ते हातानं नाही तर तोंडानं बोलायला आलो. आणि काय हे राया शेठ, तुमच्याकडे आलेल्या माणसाला तुम्ही चहा वगैरे काही विचारत नाही का? वाह, तुमच्या इकडचा चहा कमाल आहे. मस्त. काय बघायचा कार्यक्रम आहे का? कामाचं बोल. ओके, तुमचा प्रॉब्लेम काय? तुमचा वेळ जात नाही म्हणून माझ्या मागे मागे लागता का? काय माझ्याशी प्रॉब्लेम काय आहे? अरे बाबा, माझा काय पण प्रॉब्लेम नाही तुझ्याशी. मी आपला माझ्या मार्गाने चाललो होतो की नाही, पण तूच माझ्या मार्गात येतोस, माझी वाट अडवतोस. मग राग येणार ना कोणाला पण. मी आलो तो का तुझ्या माग? तू चालास ना. मी काय केलं? घ्या आता ह्यानं काय केलं याला नीट समजावून सांगायला पाहिजे. अरे राजा, सोन्या, माझ्या गुणी बाळा, आता तू विचारतोच आहेस म्हणून सांगतोय. फारच आग्रह करतोयस ना. ओहो, अच्छा. तर ते हाड अडकलंय का तुमच्या घशात? मग तसं स्पष्ट सांगायचं ना आधीच. सांगितल्यानंतर काय तू घरी चावी आणून देणार होतास? हो. किती वेळ वाचला असता आपल्या दोघांचा. जोक 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 बोलला.
ओ रायाशे, तुमचा प्रॉब्लेम काय माहित आहे का? तुम्ही ना फक्त तुमचा हा दरबार, तो घाट, ती नदी, अजून काय ते मंदिर, नाशिक बस स्टँड एवढंच बघितलंय. या पलीकडचं जग बघितलंच नाही. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, या जगात दिसत तसं नसतं. फालतू बडबड करू नकोस. हात काढ. हात काढ. कामाचंच बोलायला आलोय. आग्रह हवाय ना? मी मिळवून देतो ती जागा. तुम्ही इतके हातपाय मारले तरी हाताला काय लागलं? काहीच. मग कशाला जोर जबरदस्ती करायची? प्रेमाने मिळवून देतो. प्रेमात खूप ताकद असते. काय तुम्हाला आग्रह मिळवून देणार का? आणि कसं काय? तुम्हाला काय वाटतं मी इथे का आलोय? माझं काय काम? म्हणजे मीही त्याच प्रॉपर्टीसाठी इथे आलोय, तुमच्या नाशकात. आपल्या दोघांना एकच गोष्ट हवी आहे, मग भांडायचं कशाला? दुसऱ्या कुणाकडे काम करण्यापेक्षा मी तुमच्याकडेच काम केलं तर? काय? आग्रहाची जागा मी तुम्हाला मिळवून देतो. अरे आपण एवढा ट्राय केला, काय नाही झाला. काय रे? हं? हाच तर फरक आहे तुमच्यात आणि माझ्यात. ए पण हे तू करणार कसं? आम खाओ गुठलियां क्यों गिनते हो? कसं आहे ना राया शेठ, दोन हुशार माणसं जेव्हा आपापसात लढतात तेव्हा त्यांची हुशारी वाया जाते. पण तेच जर एकत्र आले तर दोघांचाही फायदा. विचार करा. तुम्हाला आग्रह मिळवून देणार नाही. नाही म्हणजे ते काय तू फुकटात काम करणार नाहीस. तुला माझ्याकडून काय हवंय? आरोही आणि तिच्या माणसांची सेफ्टी. त्यांच्याकडे परत डोळे वर करून बघायचं नाही. आता तुमच्या गुंडांचे हातपाय मला तोडता येत नाही असं नाहीये, पण काय आहे, त्यात वेळ वाया जातो. हुशार माणसं वेळ वाया घालवत नाही. फार विचार करू नका, वेळ वाया चाललाय. तू माझं काम करशील कशावरून? ते तुम्ही बघाच. काही दिवसांपूर्वी तुमच्या नावाची पाटी घेऊन तुम्ही आग्र्यावर गेला होता. त्या पाटीवरची धूळ साफ करून ठेवा. लवकरच आग्र्यावर तुमच्या नावाची पाटी असेल. तन्मय पारखेचं प्रॉमिस आहे.
सोयीचा जीव वाचवण्यासाठी तात्पुरती का होईना ह्याच्याशी हात मिळवणी करावी लागेल. एक मिनिट. तुला बघून बरं वाटलं. तू डोळे उघडायचीच वाट बघत होतो मी. थँक्स. मला नको थँक्स म्हणू, देवाला म्हणू. माझा फारसा त्याच्यावर विश्वास नाहीये, पण तू ठीक आहेस म्हणून त्याला मी थँक्स म्हणतो. तू असताना मला काही होईल का? तू देशील का? या हे इथे कशाला? मीच बोलवलं त्यांना. का? का म्हणजे काय? हा ऍक्सिडेंट नव्हता, आरोहीला मारायचा प्लॅन होता. सरळ सरळ अटेम्प्ट टू मर्डर. आजकाल ना कोणाचाही काहीही भरोसा राहिलेला नाहीये. अगदी कुणीही कितीही जवळचा असला ना तरीही हे नक्की कोणाच्या तरी जवळच्या माणसाचंच काम आहे. आरोही मोघे, एक मिनिट हा. इथून सरळ जा आणि लेफ्ट घ्या. थँक्यू. काका, ताई कशी आहे? आता ठीक आहे, काळजीचं काहीही कारण नाहीये. बरं, आज सोडतात का? मला भेटायचंय तिला. हो, जा ना, सरळ जा आणि लेफ्ट साईडच्या वॉर्ड मध्ये. हा? आलेच हं. जा. नभाची भेट ही नभासवाहिली, तो सूर लागला मैफिल रंगली, ऋण सुणते गुणगुणते जीवन ही असे, हलकी तरंग जसे वेचले शिंपले मोकळे रंग खरे, या स्वरांचे आता पारणे फेडू दे सूर राहू दे. सरतारात ती उमेद ही तरी देऊन गेले प्रकाश नवे, वेचले शिंपले मोकळे रंग खरे, या स्वरांचे आता पारणे फेडू दे सूर राहू दे. काय ग, सापडली ना रूम? तुला सांगतो, परदेशामध्ये काहीही विचारायला लागत नाही. सगळं कसं अगदी टकाटक. हो काका, मला मिळाली रूम, पण माझं जाण्याचं टायमिंग चुकलं. म्हणजे कधी कधी ना वाईट गोष्टी पण चांगल्यासाठी होतात. काय बोलतेस, मला काहीच कळत नाहीये. अहो,
इकडची माणसं कशी एकमेकांना मदत करतात, विश्वास टाकतात. तुमच्या फॉरेन मध्ये होतं का असं कधी? म्हणजे काय? यार तुम्हाला ना सगळं नीट समजावून सांगायला लागतं. असो, मी तुम्हाला दाखवते. या, पटकन या. ताई तुझा फोन वाजतोय. अरे मग बघ ना कोण आहे. आईचा फोन आहे. अरे मग घे ना. आई बोल, कशी आहेस? मी ठीक आहे. तन्वी कुठे? ताई किचन मध्ये आहे. बरं श्राद्ध कसं झालं? ते पूजा वगैरे सगळं व्यवस्थित झालं ना? हो बाकी सगळे ठीक आहे? हो तू परत कधी येतेस? बघते. तू जरा तन्वीला दे. हे घे, ताई आली, ताईशी बोल. हा आई बोल. काय सगळं ठीक चाललंय? हो मी 1-2 दिवसात येते. घर स्वच्छ आणि आवरून ठेवा. उकिरडा करू नका. नाही नाही मी आवरलंय ना, म्हणजे आवरतीये. ठीक आहे, ठेवते. अच्छा. काय रे काय झालं? काय नाही. अरे तन्मय, आई गडबडीत असेल म्हणून असं तुटक बोलली असेल. एवढं काय तोंड पाडून बसायला झालंय? आई माझ्याशी नेहमीच असं बोलते. आज फक्त तुझ्याशी बोलली इतकंच. काळजी करू नकोस. आणि हे बघ, काहीही झालं ना तरी तूच तिचा फेवरेट आहेस. आता ती येईपर्यंत ज्या काही कारणामुळे ती तुझ्यावर चिडलीये ना, ते कारण संपून जाईल आणि ती नॉर्मल वागायला लागेल.